नमस्कार, स्वागत आहे तुमचं लाईफ ऑफ SMT आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि आजच्या ट्युशन ब्लॉगमध्ये देखील तुमचं स्वागत आहे. तर हा आहे गुरुवारचा व्हिडिओ, म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार आणि ही माझी सकाळी 9:30ची बॅच. तर आता मी सगळ्यांना काय काय काम दिलं ते आपण बघूया. हिंदीची टेस्ट नवीन दिलं आहे. कुठल्या कुठल्या बुकचं स्टॅम्पिंग झालेलं आहे ते नाही विचारत आहे मी. स्टॅम्पिंग कोणत्या कोणत्या बुकचं झालेलं आहे? EVSचं झाले ना रे, हिचं EVS 2चं वगैरे. हां ठीक आहे चालेल. म्हणजे आपल्याला लक्षात येईल ना तेवढा सिलेबस आहे आपला. तशीच करते ती, तिला सांगितलं तेवढ्या बुक्स नाही घेऊन यायच्या. असं जी हिंदीची क्लास टेस्ट कोणती आहे? कालिका, बालिका दिवस. मराठीला कालिका लिहिलेस ते नीटली जरा. आपण झालं ना तुझा तो? हा नाही झाला, ठीक आहे. मग कर पटापट. घरून क्वेश्चन लिहून आली आहेस? क्वेश्चन लिहून घरून, ठीक आहे. तुझी आज क्लास टेस्ट आहे ना स्कूलमध्ये मराठीची, मी तुला लिहून देते, ठीक आहे. तुझं काय आज सब्जेक्ट काय? हिंदी आणि मॅथ. हिंदी काल केलेलं ना आपण. काय रे एवढ्या छोट्या छोट्या चुका करतोस तू? हां हे नको, मॅथ करूया. हिला पण मॅथच शिकव. काल ह्याची टेस्ट झाली, ह्याची टेस्ट लिही लवकर ते, चल. त्यानंतर हा पहिलीचा शिवांश, त्याच्या स्कूलमध्ये डान्स प्रॅक्टिस सुरू आहे, त्याच्यामुळे जास्त असं लिहून देत नाहीत सध्या. त्याच्यामुळे मग मी जे हेल्पिंग वर्ब असतात किंवा जे ते वॉज वेअर वगैरे जे सगळं आहे ना, दे दॅट दीज WH क्वेश्चन, म्हणजे व्हॉट वेअर वेन हाऊ वगैरे असे जे स्पेलिंग्स आहेत ना, त्याला मी आधीच असं लिहून दिलेलं आहे 10-12 पेजेस. आणि मग त्याचे मी त्याला ते होमवर्क पण करायला सांगते आणि ते क्लासमध्ये लिहून पण घेते. आणि असं आल्यावर चेक करते की त्यांनी नवीन काही दिलेलं आहे की नाही स्कूलमधून, तर मग तशी त्याची प्रॅक्टिस घ्यायला. तर एक पॅटर्न पण दिलं होतं, तर ते त्याला मी ड्रॉ करून दिलं आणि नेक्स्ट पॅटर्न जे ते लिहायला सांगितलेलं. आणि ऋषाली जी आहे ती सायन्सचं करत होती, तिचं ते व्यवस्थित करते. ते फक्त ओरल वगैरे घ्यावी लागते किंवा टेस्ट वगैरे घ्यायची असते. आणि ह्यांची आज मॅथची स्कूलमध्ये टेस्ट होती, क्लास टेस्ट. तर मग ते त्याची प्रॅक्टिस करत होते, जे माझं शिकून झालेलं होतं. माझ्यासमोर त्यांनी मॅथची प्रॅक्टिस केली की कसं होतं, काय डाऊट्स असेल तर ते मी लगेच तिथल्या तिथे क्लिअर करते. आणि गुरुवार होता त्याच्यामुळे काकींनी छानपैकी पूजा वगैरे केली होती आणि इथे सुद्धा धूप आरती त्या घेऊन आल्या होत्या. तिथे शिवांश बघा आता लिहितोय स्पेलिंग, मग डिक्टेट करते ओरली. त्यानंतर मी आल्याच मुलांच्या ज्या होमवर्कच्या बुक असतात त्या कलेक्ट करून घेते आणि मग त्यांचे होमवर्क असं चेक करत बसते. आणि मग ज्यांनी होमवर्क नसेल केला तर त्याला मी पनिशमेंटसुद्धा देते, पण ते मी व्हिडिओमध्ये असं दाखवू शकत नाही, त्याच्यामुळे मी ते दाखवत नाही, पण मी त्यांना पनिशमेंट वगैरे देते. आणि त्याच्यानंतर कोणाच्या टेस्ट वगैरे असेल तर त्या चेक करायच्या. आणि आली सगळ्यात माझं महत्त्वाचं काम असतं की त्यांना काम वाटून द्यायचं, जेणेकरून ते लोक टाईमपास नाही केला पाहिजे. आणि मग हे जे 5th स्टँडर्डचे होते, जे मॅथ करत होते, त्यांना थोडेसे डाऊट येत होते, म्हणून जो टॉपिक आम्ही शिकलेलो होतो तो परत एकदा मी त्यांना शिकवला. आणि गुरुवार होता त्यामुळे काकींनी सगळ्या माझ्या स्टुडंट्सना मस्तपैकी असं केळं दिलं खायला. हळद कुंकू वगैरे लावलं, त्याच्यामुळे मुलं खूप खुश होती आणि अशी एन्जॉय करत होती. तर कधी कधी असा हा 5 मिनटाचा ब्रेकसुद्धा मुलांना कसं रिफ्रेश करतो, त्यामुळे मी असं कधीतरी टाईमपास करून देते स्टुडंट्सना. त्यानंतर जसं तुम्हाला माहिती आहे की मी डेली थोडं थोडं प्रत्येक स्टुडंट्सला मॅथ शिकवायचा प्रयत्न करते, पण रोजच ते पॉसिबल होत नाही. पण ॲटलीस्ट 2-3 क्लास, जसं आज 5thला शिकवलं, त्याच्यानंतर हे 7th स्टँडर्डचे स्टुडंट्स आहेत त्यांना शिकवलं. तर सर्कलचं जे सर्कम्फिरन्स वगैरे फाइंड आउट करायचं, तर ते सगळं होतं ह्यांना. तर त्याच्यामुळे म्हटलं त्यांनाच सर्कल वगैरे ड्रॉ करायचं होतं. मग त्या दोघींनीच तो सर्कल वगैरे ड्रॉ केला. आणि मग त्यांना मी डायमीटर फाईंड कसा करायचा, रेडियस फाईंड कसा करायचा आणि सर्कम्फिअरन्स कसा फाईंड करायचा ते शिकवलं. आणि कसं आहे, जरी ते लास्ट इयर हे शिकलेले असतील की कॉर्ड किंवा रेडियस किंवा डायमीटर काय असतं, तरी मी पुन्हा एकदा बेसिक शिकवते आणि मगच पुढे जाते. त्यानंतर ही आहे माझी दुपारची बॅच. तर या बॅचमध्ये 2 मुलं सोडून गेलेली आहेत आणि त्याच्या जागी नवीन स्टुडंट्स आलेले आहेत. तर हा जो अंशू आहे, तर त्याची एक फ्रेंड जी नवीन आलेली आहे, तिला त्याच्या बाजूला बसायचं होतं, कारण तो स्कूलमध्ये सुद्धा तिच्या बाजूलाच बसतो. आणि स्कूलमध्ये म्हणे एक मुलगा एक मुलगी असं बसवतात, तर मला पण माझ्या फ्रेंडसोबत बसायचे असं तो मला रिक्वेस्ट करत होता. तर मग त्याची ती रिक्वेस्ट आम्ही ॲक्सेप्ट केली आणि मग त्या दोघांना आम्ही एकत्र बसवलं. तर खूप निरागस आहे अंशू, खूप छान वाटतं.
जेव्हा तो क्लासमध्ये येतो वगैरे, काही काही मुलं त्याला चिडवतात किंवा काही काही त्याची कळ काढतात मुद्दामून. रडतो रोज, त्याचं थोडं तरी रडणं असतंच. पण आता आम्हाला ते म्हणजे सवय झाली त्याच्या रडण्याची किंवा काय. तो थोड्या वेळ लगेच तो 5 मिनिटं शांत पण होतो. त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की काय हा मुलगा सारखा रडतो. पण असं नाही आहे. कधी-कधी तो रडतो, कधी-कधी नाही रडत. आणि छानपैकी अभ्यास वगैरे पण करतो. हुशार आहे, मार्क पण छान मिळालेत त्याला. त्याच्यामुळे मी त्या सगळ्या गोष्टी इग्नोर करते. जा तुझ्या जागेवर बस. तर जेव्हा ते 2 स्टुडंट्स माझे सोडून गेले ना क्लास, तेव्हा मला थोडंसं वाईट वाटलं. कारण अचानक सोडून गेले आणि कारणही असं मला पटेल असं काही त्यांनी सांगितलं नाही. त्याच्यामुळे जरा वाईट तर वाटलंच, कारण की इतक्या दिवसांचा सहवास असतो आणि तो अचानक हे होतं. आणि आपण मुलांना एवढं समजून घेतो, मग अचानक असं काय होतं की ते सोडून जातात. तर त्यातल्या एका मुलाने मला जे कारण सांगितलं की टीचर खूप हळूहळू शिकवतात किंवा लेट लेट शिकवतात. तर असं नाही आहे ॲक्च्युली, म्हणजे असं मी नाही करत. पण ह्या महिन्यामध्ये प्रॉब्लेम असं झाला की अचानक रजिता टीचर गावाला गेली, त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम झाला. त्याच्यामुळे ते आज येतील, उद्या येतील असं वाटलं आणि मग 20 दिवस त्याच्यामध्ये गेले. त्याच्यातच माझ्या विहूची जी दातांची ट्रीटमेंट आहे मध्ये त्याच्या 2 दातांचं रूट कॅनल केलं आणि उरलेल्या 4 दातांमध्ये सिमेंट फिल केलं. तर त्याच्यामुळे मला त्याच्यासाठी डॉक्टरकडे वगैरे जावं लागलं सारखं. तर त्याच्यामुळे तिकडे माझा वेळ गेला थोडासा. आणि मग डॉक्टरने त्याला सांगितलेलं की कडक खायचं नाही, हे नाही, ते नाही. मग थोडंसं दुपारी आल्यावर 2:30 वाजताही बॅच सुरू होते ना, मग आल्यावर त्याला जेवण वगैरे भरवणं, ह्या सगळ्या गोष्टी. त्यात 1-2 ॲडमिशनमध्ये नवीन पण झालेले. तर ह्याच्यामुळे थोडंसं लेट झालं. पण असं नाही झालं की आता एक्झाम आहे आणि काही शिकवलेलंच नाही आहे. आणि जी मुलं सोडून गेली आहेत, तर तीसुद्धा अभ्यासामध्ये तसं लक्ष देत नव्हती. म्हणजे मी जो अभ्यास त्यांना सांगेल की तुम्ही हे एवढं पाठ करून या, तर नाही करायचे आणि क्लाससुद्धा डिस्टर्ब करणं हे असायचंच थोडंफार. तर त्या सगळ्या गोष्टी झाल्या असतील. ठीक आहे, माझ्याही काही चुका झाल्या असतील. तर या चुकांमधून नक्कीच मी अजून काही शिकते. आणि आपण सगळ्यांनाच आवडू असं नाही आहे. म्हणजे आपल्याला असं वाटत असतं सारखं की आपण सगळ्यांना आवडलं पाहिजे एक चांगले टीचर म्हणून. आपल्याकडून कोण सोडून जाता कामा नये. पण असं नाही होत. कधी-कधी असंही होतं की आपलं जे वागणं आहे किंवा आपलं जे शिकवणं आहे ते सगळ्यांना नाही पटत. एखाद दुसरा असा असतो. पण ठीक आहे, म्हणजे उरलेल्या सगळ्या स्टुडंटना माझं शिकवणं वगैरे आवडतं. त्याच्यामुळे मी सॅटिस्फाईड आहे. तेवढ्यापुरती मला वाईट वाटलं होतं, पण नाऊ आय एम ओके. तर त्याच्यामुळे आणि आता रजिता टीचरला तसंही एनिवे दुपारी यायला नाही मिळत आहे. म्हणून मग त्या संध्याकाळीच येणार आहे. आणि मग आता त्या टीचर लहान मुलांना सांभाळतील. संगीता टीचर जे आता तुम्ही बघितलेल्या लहान मुलांना सांभाळतात. आणि ह्या सगळ्यांचा अभ्यास आता मी जातीने लक्ष घालून मीच सगळंच करून घेणार आहे त्यांच्याकडून. त्याच्यामुळे मग आता काही प्रॉब्लेम येईल असं वाटत नाही. तर आता इथे सायन्सची मी ह्यांची ओरल घेत होती. सायन्सचे पेपर सुरू आहेत. तुम्हाला माहिती आहे CBSEच्या 6 एक्झाम, हे जे स्कूल आहे जनगणमन, तर त्याचे 6 एक्झाम होतात. 4 FA एक्झाम असतात आणि 2 SA एक्झाम असतात. तर FA एक्झामला ना 2-2 लेसन वगैरे असे असतात. तर सायन्स हा लेसन बघा ना किती मोठा आहे. तर एवढं तर मला शिकवणं त्यांना जमत नाही. मग मी महत्त्वाचं काय असेल ना, तर ते त्यांना एक्सप्लेन करते किंवा त्यांना पूर्ण लेसन प्रॉपर रीडिंग करायला सांगते. मेन पॉईंट हायलाईट करायला सांगते. स्वतःहून उत्तर शोधायला सांगते आणि नंतर मग मी फक्त चेक करते. तर तुम्ही बघितला केवढा मोठा लेसन आहे आणि 2 तासामध्ये एवढं सगळं शिकवणं शक्यच होत नाही. आणि आपण स्कूलमध्ये पण शिकवणार, इथे पण शिकवणार. मग मुलं अभ्यास कधी करणार? सगळं शिकण्यातच वेळ जातो. सेल्फ स्टडी कधी करणार? म्हणून मग क्लासमध्ये मी त्यांना शक्यतो शिकवत नाही आणि हे मी आधीच पॅरेंट्सशी क्लिअर करून घेते. ज्यांना पटतं ते क्लासमध्ये ॲडमिशन घेतात, ज्यांना नाही पटत ते नाही घेत. तर आता मी इथं हे 6th स्टँडर्डला मॅथ शिकवत होती, रेशो अँड प्रपोर्शन. तर अशा प्रकारे 8:30 पर्यंत माझे क्लासेस चालू असतात. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमचे जर काही सजेशन्स असतील आणि जे काय असेल ते तुम्ही मला प्लीज कमेंट करून सांगा, जेणेकरून मला थोडीशी प्रेरणा मिळेल आणि मी आणखीन चांगले चांगले व्हिडिओ बनवत राहील. काय होतं ना की बरेचसे व्ह्यू कमी येतात किंवा कमेंट्स येत नाही, मग थोडंसं डिमोटिवेट व्हायला होतं आणि मग जेवढं उत्स्फूर्तपणे काम केलं पाहिजे ना, तेवढं नाही होत. म्हणून मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, प्लीज एक कमेंट करा आणि मला प्रोत्साहन द्या थोडंसं, जेणेकरून मी डेली असे व्हिडिओ पोस्ट करत जाईन. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.